नमस्कार मंडळी, मोनिका पाटील ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुलांचे बोरनान आम्ही कसे केले। बारकू थोडा 2 दिवस झाला रडतोय, त्याची तब्येत अजूनही ठीक नाहीये। तसं त्याचा सर्दी खोकला कमी आलाय, पण तो आता हल्ली खूप रडायला लागलाय, खूप त्रास देतोय। चालायचंच, लहान मुलं आहेत तर हा पण काही कमीचा नाहीये। ह्या दोघांचा आज बोरनान आहे, तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आमच्या मुलांचं बोरनान बघायला भेटेल आणि बोरनान का करतात हे देखील मी तुम्हाला सांगेन। ह्या वर्षीचं बोरनान करण्याचं म्हणजे 5वं बोरनान होतं, त्यानंतर मी ह्याचं पुढं बोरनान नाही घालणार आहे। 5 वर्षच घालायचं होतं मला, आणि बारक्याचं आज आम्ही पहिलं बोरनान घातलं, कारण ह्याच्यामुळे त्याचं येऊन जाते म्हणून मी केलं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही बोरनांचं डेकोरेशन केलं होतं, आणि लय काय काय करायचं होतं, पण खूप गोंधळ उडालेला आणि बारकू रडत असल्यामुळे कोणालाच काय सुचत नव्हतं। आणि परवा मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कोल्हापूरवरनं बोरनांची मी खरेदी केली होती, आणि साहित्य कुठं मिळते काय मिळते ते सांगितलं होतं। अगदी तिथं ना लग्नाचं, त्यानंतर केळवण, संक्रांतीचं सगळं साहित्य तिथं भेटतंय। आणि ह्या अशा प्रकारे सजावट होता येईल तेवढी साहेबांनी आणि त्याच्या मावशींनी बायकांना इन्व्हॉल्व होता आलं नाही, अजून कोण आलेलं नव्हतं आणि तो रडायचं थांबतच नव्हता। त्यामुळं मग आमच्या आजी म्हटल्या आपण घरातल्या 4-5 मिळून बारकूचं तरी पहिला घालून घेऊया आणि नंतर सगळे आल्यानंतर करणंच करूया। मग आम्ही घरातल्या मम्मी, काकी आणि माझ्या बहिणी आणि आई आम्ही 4-5 जणींनी बारकूला बोरनान घातलं, आणि मग थोडे फोटो काढले आणि त्याला इकडे तिकडे दाखवलं, तरी सुद्धा तो राहायला तयार नव्हता। आणि बारक्याचे आम्ही खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचंच ऐकत नव्हता, त्याला फक्त रडायचं होतं। आणि तो रडण्याचं थांबवण्यासाठी आम्ही त्याला आज आंघोळ सुद्धा लवकर घातली, कारण आंघोळ घातल्यानंतर थोडं रडायचं थांबेल आणि झोपेल म्हणून। तो रडायचंही बंद केला नाही आणि झोपलाही नाही। त्यानंतर आमच्या मम्मीनं दोघांनाही बोरनान घातलं आणि दोघांनीही त्यावेळेस एन्जॉय केला। बारकू ओरडत होता, पण बारकूला कळत होतं हे काहीतरी नवीन चाललंय, आणि बघून मम्मीला तो रिस्पॉन्स देत होता की काय करायला लागल्यास म्हणून। त्यानंतर बायका आल्यानंतर आम्ही कर्णचं बोरनान करायला सुरुवात केली। आणि बोरनान का करतात हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिला बोरनान हे श्रीकृष्णांचं केलं होतं, आणि श्रीकृष्णांच्या अवतीभोवती खूप वाईट शक्ती, दृष्टी, त्यानंतर वाईट लोक होती, त्यामुळे त्या सगळ्यापासून त्यांचा बचाव होण्यासाठी त्यांना बोरनान घातलं होतं। बोरनान हे 5 वर्ष घालतात, आणि त्यामुळं लहान मुलांना कसं लोकांची लगेच दृष्ट लागत्या, त्यानंतर वाईट शक्ती, त्यानंतर त्यांना भीती वाटत्या, ह्यासाठी आपण त्यांचं बोरनान घालायचं असते। बोरनानमध्ये कसं आपले चिरमुरे, त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा आणि हरभरे, चिंचा, हे सगळं मुलांच्या अंगावरती पडल्यानंतर मुलं ते वेचून खातात, कारण मुलांना लहानपणीपासूनच वेचून खायची सवय असते, आणि हे सगळं वेचून खाल्ल्यामुळं त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढत्या। त्यामुळं बोरनान आपण मुलांचं केलं पाहिजे। आणि त्यानंतर मुलांचे बाबाही आले होते, थोडा फोटोशूट केला, आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कर्णची मस्ती। कर्ण तर 1 नंबरचा नौटंकीबाज आहे, आणि रोज काहीतरी त्याचं नवीन चाललेलं असते। आणि रडत असल्यामुळं काही सुचलं नाही, आणि पटकन आम्हाला जेवढ्या लवकर होईल तेवढं हे सगळं आवरून घ्यायचं होतं। आणि कर्णचं चाललेलंच होतं रोजच, आपली कार्टूनगिरी, नवीन काहीतरी शोधून काढतच होता। असंच तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन व्हिडिओ बघू शकता, आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। थँक्यू, धन्यवाद। लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।